जेव्हा एक मुलगी त्या चेंजेसमधून गो थ्रू करत असते तेव्हा असंही वाटू शकतं तिला की माझी बॉडी त्या पर्टिक्युलर मुलीसारखी नाही आहे किंवा दुसऱ्यांसारखी माझी बॉडी नाही आहे. तर त्या इन्सिक्युरिटी जर आली मुलीला तर त्यावेळेस काय केलं पाहिजे? आता बऱ्याच वेळेला असं होतं की काही मुलींना लवकर पाळी येते, जसं 10व्या-12व्या वर्षी, आणि बऱ्यापैकी चेंजेस त्या मुलींमध्ये होतात किंवा 80% मुली त्या एजमध्ये साधारण सगळ्यांना पाळी यायला सुरुवात होते. आता काही मुली आहेत ज्यांना उशिरा आली, जसं लाईक वी कॅन टेक 13-14 इयर्स वेन दे गो इन 9th स्टँडर्ड 10th स्टँडर्ड पर्यंत पाळी येत नाही, और डिलेड मेनार्क म्हणूयात आपण. अशा वेळेला त्या मुलीला बऱ्यापैकी वाटू शकतं असं की अरे इतर मुलींसारखी मला का बरं येत नाहीये, माझी मेन्स्ट्रुअल सायकल का रेग्युलर नाहीये. तर अशा वेळेला मग ती स्वतः ऑकवर्ड फील करू शकते किंवा आउट ऑफ ग्रुप फील करू शकते, अँड शी मे गो थ्रू मेंटल और सायकोलॉजिकल चेंजेस म्हण, किंवा तिला वाटू शकतं अरे मी काहीतरी वेगळी आहे सगळ्यांपासून, असंही आहे. आता हे झालं मेन्स्ट्रुअल सायकलबद्दल. बॉडी चेंजेस बाबत तर खूप जास्त काय म्हणतो, प्युबर्टल एजमध्ये खूप जास्त चेंजेस होत असतात. मग कोणाच्या ह्याच्यात वेट गेन होतं, कोणाचे ब्रेस्ट अगदी कमी किंवा मोठे किंवा म्हणजे काय म्हणतो बॉडी चेंजेस बऱ्यापैकी जाणवू शकतात. आणि या दरम्यान मग मलाच का आहे, माझ्याच बॉडीमध्ये असे का चेंजेस, हे अगदीच मुलींना त्रास देऊ शकतं. बट ह्याचे काय सोल्युशन्स आहेत ह्यावेळेस? मग हे का बरं असं होतंय, कारण ह्याच्याबद्दल बोललंच जात नाहीये. सो ती ऑकवर्डनेस असल्यामुळे घरातूनच असू दे किंवा अगदी स्कूलमधून सुद्धा ह्या गोष्टींबाबत सहज बोललं गेलं पाहिजे. करेक्ट. याच्याबद्दल काहीच बोलणं होत नाही किंवा त्याला महत्त्वच दिलं जात नाहीये. त्याच्यामुळे मुलींना माहिती नसते आणि त्यामुळे साधी जी नॉर्मल चेंजेस आहेत ते सुद्धा त्यांना वेगळे वाटू शकतात. हे वेगळं वाटण्याचं कारणच आहे की याच्याबद्दल अगदीच गप्प बसणं आहे किंवा याच्याबद्दल माहितीच नाहीये, किंवा एक काय म्हणतो पडद्याआड बोललं जातं त्याच्याबद्दल. करेक्ट. सो ते तसं नसावं. ओके. असंही होऊ शकतं का की प्रत्येक मुलीचे प्रायव्हेट पार्ट्स आहेत त्याचे कलर किंवा शेप्स, साईज हे वेगवेगळ्या प्रकारचे असू शकतात? अगदीच असू शकतात. पण दॅट्स व्हेरी नॅचरल, आणि याची माहिती डॉक्टरांकडे जाऊन किंवा जर मुलीला त्याबद्दल काही डाऊट असेल तर प्रॉपर चेक करून आपण त्याच्याबद्दल माहिती घेतली पाहिजे आणि मुलींनी ते डाऊट्स क्लिअर केले पाहिजेत. जर तसं नाही केलं तर चुकीच्या पद्धतीने माहिती मिळेल. आजकाल सोशल मीडियावर सुद्धा बऱ्यापैकी चुकीच्या पद्धतीने किंवा नको ती माहिती सुद्धा मुलींना मिळते आणि मग ते चुकीचं घेऊन ते पुढे चालू राहतात. अशी कुठली सगळ्यात मोठी गैरसमज आहे मुलींमध्ये की दिस इज राईट, दिस इज रॉंग रिगार्डिंग देअर बॉडी पार्ट्स, रिगार्डिंग द बॉडीली चेंजेस किंवा पिरियड्स? ओके, सगळ्यात मोठा मुलींमध्ये गैरसमज आहे रिगार्डिंग देअर वेट. ओके, हे जे काही चेंजेस आहेत, मुलींना थिन, स्लिम आणि छान दिसायचं असतं. तर हे आहे वेदर दे आर हेल्दी और दे आर गोइंग थ्रू, जे चेंजेस आहेत होणारे ते प्रॉपर वेनी होत आहेत नाही आहेत, रिगार्डलेस दॅट दे वॉन्ट टू रिमेन थिन, स्लिम, आणि फक्त म्हणजे बाहेरून मी कशी दिसते याच्याबद्दलच मुलींना आकर्षण किंवा त्याच्याबद्दलच त्यांना माहिती घ्यायची असते. आणि बाकी जे गरजेच्या गोष्टी आहेत, म्हणजे मग हायजीन असू दे किंवा नॉर्मल काय म्हणतो हेल्दी डाएट असू दे किंवा मग मेन्स्ट्रुअल सायकलबद्दलची माहिती असू दे किंवा सेक्शुअल माहिती असू दे, व्हॉट इज नॉर्मल किंवा त्याच्याबद्दलची जी काही डिटेल माहिती जी त्यांना असायला हवी ती त्यांना बिलकुल नसते. आणि फक्त बाह्य ह्याच्यावरनं एक्सटर्नल लुक्सवर मुली फोकस करतात आणि मग तिथून पुढे सगळं त्यांचं बिघडत जातं असं मला तरी वाटतं. ओके, मग व्हॉट इज द डेफिनेशन ऑफ अ हेल्दी बॉडी इन टीनेज? प्रॉब्ली टीनेजमध्ये हेल्दी बॉडी म्हणजे काय, हेल्दी बॉडी अँड हेल्दी माइंड म्हणूयात आपण, की हे सगळे बदल होत असताना एका टीनेजला फक्त स्वतः कन्फ्यूज तर तो असतोच, कारण खूप बदल एका वेळेला चालू असतात. त्याला आपण सपोर्ट केलं पाहिजे, सोसायटीने सपोर्ट केलं पाहिजे, घरातल्यांनी सपोर्ट केला पाहिजे आणि त्यांना प्रॉपर माहिती दिली गेली पाहिजे
ओके की तुझ्या बॉडीमध्ये होणारे चेंजेस हे नॉर्मल चेंजेस आहेत, त्याला सपोर्ट दिला पाहिजे, त्याला त्याच्या खाण्यापिण्याची काळजी घेतली पाहिजे. ओके, त्याला फिटनेसमध्ये ठेवलं पाहिजे, त्याला एखादा स्पोर्ट्समध्ये एंगेज केलं पाहिजे आणि एक प्रॉपर त्याचं रुटीन बसवलं अगदी खाण्यापिण्यापासून ते स्पोर्ट्स किंवा एक छान सगळंच करतोय तो, एक प्रॉपर आयडियल लाईफस्टाईल म्हणूयात आपण, ती जर फॉलो केली तर व्हेरी इझिली दे अडॅप्ट टू ऑल दिस चेंजेस. ओके. कमिंग टू द ब्रेस्ट चेंजेस, मग मुलींमध्ये हे जे सायझेस वेगवेगळं असणं किंवा ती इनसिक्युरिटी बिल्ड होणं किंवा निपल्स वरती हेअर येणं, हे कितपत नॉर्मल आहे आणि सोसायटीने काय, म्हणजे मुलींना ह्याच्यातून काय सगळ्यात जास्त इन्फॉर्मेशन भेटली पाहिजे जी बाहेर नॉर्मली ते बोलू नाही शकत? ओके, आता ब्रेस्ट चेंजेस होणं, कोणाचे अगदी लहान राहतात, कोणाचे ब्रेस्ट अगदीच मोठे होऊन जातात ह्या चेंजेसमध्ये. आता इट इज ब्रेस्ट साईज डिपेंड्स अपॉन द फॅट डिपॉझिशन वेअर इट हॅपन्स. कोणाचे चेस्टवर खूप सारं फॅट डिपॉझिशन होतं आणि साईज मोठे, ते कोणाचे शोल्डर्सवर होतं, कोणाच्या बॅक सीटवर होतं. ओके, कोणाचे थाईज मोठे होऊन जातात, तर डिपेंड्स. पण ब्रेस्टबद्दल खूप जास्त काय म्हणतो डिस्कस केलं जातं किंवा त्याच्याबद्दल मुलींना जास्त शेमफुल वाटतं जर असं काही असेल. छोटे असले तरीही प्रॉब्लेम आहे आणि मोठे असले तरीही मुलींना प्रॉब्लेम होतो. बट इट शुडंट बी टेकन इन दॅट वे. तुम्ही जर फिट आहात तर माझ्या हिशोबाने साईज डझंट मॅटर.